तेरे को बोला ना इधर दिखाई नहीं देने का। इधर क्या किधर भी, इधर से फक ऑफ हो जा। बस मुझे एक और ड्रिंक दे दे, फिर चला जाऊंगा। हाय चिकने, मार्वलची डुबती नैया वाचवायला येत आहे एक असा सुपर हिरो ज्याने सुपर हिरोचं व्यक्तिमत्व म्हणा की विचारसरणी म्हणा तीच बदलून टाकली। आणि सुपर हिरोला जगाला वाचवताना आपण नेहमी पाहतो, पण हा हिरो वाचवतो पण कॉमेडी करून। पण ती कॉमेडी फक्त 18+ असते हे लक्षात राहू द्या। बरं, आला आहे डेडपूल आणि वुल्व्हरीनचा फायनल ट्रेलर, ज्यामध्ये तुम्हाला एक्समॅनचा रिअल हिरो वुल्व्हरीन आणि लास्ट हिरो डेडपूल दिसणार आहे। काल संध्याकाळी खूपच लेट इंडिया मार्वलच्या ऑफिशियल चॅनलवर हा व्हिडिओ टाकण्यात आला। यामध्ये डॉक्टर स्ट्रेंज दिसेल का? यामध्ये अँटमॅन दिसणार आहे? कोण कोण असणार आहे या चित्रपटामध्ये मार्वल सिरीजचं? आणि वुल्व्हरीनला का बरं आणलंय डेडपूल सोबत, यावरच आपण गप्पा करूया। पण त्याआधी मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करून घेतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे धनंजय आणि मी करतो बॉलिवूडची जय। तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसलंच असेल की वुल्व्हरीन बसलेला आहे एका बार मध्ये। ऍक्च्युअली तो नेहमीच प्रत्येक पिक्चर मध्ये बार मध्ये दिसतो आपल्याला। तिथे डेडपूल येतो आणि तुम्हाला सांगतो की TF वाल्याने डेडपूलला पकडलंय आणि त्याला काहीतरी मिशन दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला पडते एक अजून एक्समॅनची गरज, म्हणून हा येतो वुल्व्हरीन कडे त्याला घेण्यास। या शॉट मध्ये बघा तुम्हाला अँटमॅनचा स्कल दिसत नसणार, म्हणजे इथे अँटमॅन येण्याची दाट शक्यता आहे। कारण सांगता येत नाही की मार्वल वाले काही करू शकतात, दाखवतात एक आणि करतात एक। या अँटमॅनच्या स्कल मधून ना मूवीची जी मेन विलन आहे ती एक्समॅन मध्ये दिसली होती बघा, कॅसेंड्रा नोवा जिचं नाव होतं, ती त्या स्कल मधून उतरत खाली येत असते। तुम्हाला आठवलं नसेल तर मी सांगतो, तिच्याकडे माइंड कंट्रोल करण्याची ताकद असते। इथे पण आपण पाहू शकता की जिथे वुल्व्हरीनला ती वश मध्ये करून वुल्व्हरीनचेच क्रॉप्स वुल्व्हरीनचेच पायामध्ये घाल। डेडपूल आणि वुल्व्हरीनचा याआधी सुद्धा एक ट्रेलर आला होता, ज्यामध्ये डेडपूलला मेन कॅरेक्टर मध्ये ठेवलं होतं आणि इथे बघा फुल फोकस वुल्व्हरीन ठेवलेला आहे। दिमाग आहे बाई डायरेक्टर के पास। या चित्रपटामध्ये ना काहीतरी फॅमिली मॅटर आहे, जिथे डेडपूलचे फ्रेंड सर्कल संकटामध्ये येते आणि तो वुल्व्हरीनला सांगतो की आपण यांची मदत करूया। महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतो की यामध्ये डॉक्टर स्ट्रेंजची चक्रीवाला जो जादू आहे तो केलेला आहे। कदाचित डॉक्टर स्ट्रेंजची अंगठी यांना भेटली असेल, पण नंतर विचार आला की या जादूसाठी खूप शांतता आणि मेडिटेशन वाला माणूस लागेल आणि ते हे दोन्ही पण नाहीये। मग कोणी यांची मदत केली की स्वतः डॉक्टर स्ट्रेंजची एंट्री आहे? हा प्रश्नच राहील जोपर्यंत पिक्चर येत नाही तोपर्यंत। स्टार्टिंग मध्ये असं वाटतं की दोघांमध्ये काहीतरी भन्नाट फायटिंग सीन असणार आहे, कारण मूवी की डिमांड आहे दोघांचं नाव टाकलं तर दोघांचं फायटिंग तर द्यावंच लागेल। स्टार्टिंगला दोघांचं पटत नसणार, पण नंतर बघा दोघे सोबत येतात आणि सोबत फायटिंग होत असेल, म्हणजे इथं विलन सोबतची फायनल वॉर असणार आहे। काही ठिकाणी बघा बॅक साइडला अँटमॅनचा हात पण दिसलेला आहे, तर यामध्ये तुम्हाला डेडपूलचं ह्युमर पाहायला भेटणार आहे। ट्रेलर सुरू झालं की त्यांनी भयानक डायलॉग मारला वुल्व्हरीनला, ते तुम्ही स्वतः जाऊन बघा आता तुम्ही त्यांच्या चॅनलवर। आणि जिथे ट्रेलर संपतो तिथं पण एक खतरनाक डायलॉग दिलेला आणि द एंड केलेला आहे ट्रेलरचा। बाकी या मूवी मध्ये कोण कोण आहे मार्वल कॉमिक मधलं, हा एक प्रश्नच आहे जोपर्यंत चित्रपट समोर येत नाही। आणि हा चित्रपट येणार आहे 26 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये। हा चित्रपट बघायला जाताना लहान मुलांनी किती जरी आग्रह केला तरी त्यांना घेऊन जाऊ नका, कारण या मूवीला 18+ सर्टिफिकेट भेटलेलं आहे। घरच्यांना पण सोबत घेऊन जाऊ नका, फक्त मित्रांसोबत पाहू शकता तुम्ही हा चित्रपट। ट्रेलर बस एवढंच बोलूया, बाकी चित्रपट आल्यावर बोलूया। बरं, तुम्ही ट्रेलर पाहिलाय का? आणि पाहिला असेल तर मला सांगा की तुम्हाला कोणता डायलॉग आवडला डेडपूल आणि आपला आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ आवडला का? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र।